नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 19 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 18। स्पष्टीकरण: नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी जुलै 18 रोजी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। हा दिवस त्यांच्या मानवी सेवा, शांतता आणि वर्णद्वेषविरोधी संघर्षातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2, नुकतीच कुठे माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद नुकतीच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली होती। या परिषदेचे आयोजन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे करण्यात आले होते। याचा मुख्य उद्देश युवकांमध्ये नेतृत्व क्षमता वाढवणे आणि विकसित भारत 2047 चे ध्येय साध्य करण्यासाठी त्याचा सहभाग मजबूत करणे हा होता। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 मंजुरी दिली आहे। उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे। ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे चौधरी चरण सिंग विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे। उत्तर प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉवर्टी ही मोहीम सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने डिजी रोव्हर NSS विशेष भूमी मोजणी मोहीम सुरू केली आहे। भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे। प्रश्न 3, नुकतीच उत्तराखंडची पहिली GI उत्पादन गॅलरी कुठे उघडण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हलद्वानी। स्पष्टीकरण: उत्तराखंडची पहिली GI उत्पादन गॅलरी हलद्वानी येथील उत्तराखंड वन प्रशिक्षण अकादमीमध्ये उघडण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील 30 पेक्षा जास्त भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळालेल्या उत्पादनांचे एकाच छताखाली प्रदर्शन करण्यात आले आहे। याचा उद्देश स्थानिक शेतकरी आणि कारागिरांना मोठ्या बाजारपेठांशी जोडणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि राज्यातील पारंपरिक वारशाचे जतन करणे हा आहे। प्रश्न 4, नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नलम TN ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू। स्पष्टीकरण: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी राज्यातील शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा आणि पोहोच सुधारण्यासाठी नलम TN हे ऑनलाईन डिजिटल आरोग्य पोर्टल लॉन्च केले आहे। या प्लॅटफॉर्मच्या मदतीने नागरिक थेट ऑनलाईन नोंदणी करू शकतात, रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकतात आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात। तामिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे। तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्ज माफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे। तामिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना FAO सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। भारतातील पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन म्हणजेच शेरनी या विशेष दलाची स्थापना केली आहे। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य बनले आहे। अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेजची चेन्नई येथे यशस्वी चाचणी घेतली आहे। प्रश्न 5, नुकतीच दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अनुराग कुमार। स्पष्टीकरण: वरिष्ठ IPS अधिकारी अनुराग कुमार यांची दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 1994 च्या बॅचचे AGMUT कॅडरचे अधिकारी आहेत आणि या पदावर त्यांनी सतीश गोलचा यांची जागा घेतली आहे। प्रश्न 6,
नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच ICCच्या 111व्या सदस्य देशाच्या रूपात कोणत्या देशाला समाविष्ट करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मॉरिशस. स्पष्टीकरण: मॉरिशस हा ICCचा 111वा सदस्य देश बनला आहे. ICCने एडिनबर्ग येथे झालेल्या आपल्या वार्षिक बैठकीमध्ये मॉरिशसला 111वा सदस्य देश म्हणून मंजुरी दिली. याशिवाय त्यांनी क्रिकेट वेस्ट इंडिजला 1.282 सहस्रांश कोटी अमेरिकन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आणि निलंबित कॅनडा क्रिकेट बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचे नियम व अटी देखील या बैठकीत निश्चित केल्या. मॉरिशस देशाची माहिती. राजधानी पोर्ट लुईस. चलन मॉरिशियन रुपया. पंतप्रधान डॉक्टर नवीन रामगुलाम. प्रश्न 7. नुकतेच भारतीय वन्यजीव पारिस्थितिकी परिषदचे दुसरे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सोनीपत. स्पष्टीकरण: भारतीय वन्यजीव पारिस्थितिकी परिषदचे दुसरे संस्करण 10 ते 12 जुलै 2026 दरम्यान अशोक विद्यापीठ, सोनीपत, हरियाणा येथे आयोजित करण्यात आले होते. ही परिषद भारतातील वन्यजीव पारिस्थितिकीच्या वेगाने बदलणाऱ्या स्वरूपावर आणि संवर्धनावर चर्चा करण्यासाठी संशोधक, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांचे एक प्रमुख राष्ट्रीय व्यासपीठ आहे. प्रश्न 8. नुकतीच HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजीव कुमार. स्पष्टीकरण: भारतीय रिझर्व्ह बँकेने भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि माजी वित्त सचिव राजीव कुमार यांची HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती 15 जुलै 2026 पासून लागू झाली असून पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. 1 जुलै 2026 रोजी भारतीय स्टेट बँकेचा 79वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी USD डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. IDFC फर्स्ट बँकेने सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. बँक ऑफ बडोदाने जिओफोन डिव्हाइसच्या माध्यमातून फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म बॉब संवाद सुरू केला आहे. येस बँकेच्या MD आणि CEO पदाचा कार्यभार विनय टोसे यांनी स्वीकारला आहे. येस बँक ही S&P ग्लोबल CSAच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिली आहे. महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्याच्या पोलीस विभागामध्ये डिजिटल गव्हर्नन्ससाठी ऑफिस प्रणाली सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मणिपूर. स्पष्टीकरण: नुकतेच मणिपूर पोलीस आणि सायबराबाद पोलीस विभागांमध्ये डिजिटल गव्हर्नन्ससाठी ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्येही ही ऑफिस प्रणाली पूर्णपणे लागू करण्यात आली आहे. मणिपूर राज्याची माहिती. राजधानी इम्फाळ. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग. राज्यपाल अजय कुमार भल्ला. आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. मुकेश सिंग यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये रेडिओ हायवे नावाचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले आहे. वन संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी मणिपूरने निंगोल वन उपक्रम सुरू केला आहे. ॲग्रीव्हिजन कृषी युवा संसद 2026 नावाच्या कृषी परिषदेचे आयोजन मणिपूरमध्ये करण्यात आले होते. ॲग्री युथ पार्लमेंट 2026 चे आयोजन इम्फाळ येथे करण्यात आले होते. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेने गंभीर आजारी असलेल्या प्रौढांसाठी इच्छामरणाचा कायदेशीर अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, फ्रान्स. स्पष्टीकरण: नुकतेच फ्रान्सच्या संसदेने गंभीर आजारी असलेल्या प्रौढांसाठी इच्छामरणाचा म्हणजेच असिस्टेड डाईंगचा कायदेशीर अधिकार देणारे एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे. नॅशनल असेंब्लीने या विधेयकाला 291 विरुद्ध 241 मतांनी मंजुरी दिली आहे. या कायद्यांतर्गत काही कठोर अटींच्या अधीन राहून जसे की असाध्य आजार आणि असह्य शारीरिक किंवा मानसिक वेदना सहन करणाऱ्या प्रौढ व्यक्तींना डॉक्टरांनी दिलेले घातक औषध स्वतः घेण्याची किंवा वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे देण्याची परवानगी असेल. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. फ्रान्समध्ये सप्टेंबर 2026 मध्ये पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन केले जाईल. भारत आणि फ्रान्स दरम्यान ATL ब्रिज करार झाला आहे. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल.
वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले होते. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले आहे. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त नोंदवले गेले आहे. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. प्रश्न 11. नुकतीच आयसीसी गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. देवजित सेख्या. स्पष्टीकरण. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे सचिव देवजित सेख्या यांची आयसीसीच्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण नियुक्ती स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे आयोजित आयसीसीच्या वार्षिक बैठकीदरम्यान करण्यात आली. यासोबतच देवजित सेख्या यांना आयसीसीच्या नवीन फ्रँचायझी लीग कमिटीचे सदस्य देखील बनवण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्षपद बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल भूषवणार आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या म्हणजेच एनसीआरबीच्या प्रमुखपदी अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या म्हणजेच बीपीआरडीच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील नामांकित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केइको फुजिमोरी अधिकृतपणे पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्यात रामायण मासचा शुभारंभ झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. केरळ. स्पष्टीकरण. केरळमध्ये मल्याळम पंचांगातील कर्कटकम महिना हा रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायणाचे पठण करतात. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दाक्षायणी योजना सुरू केली आहे. केरळमध्ये प्राण्यांच्या सर्वाधिक नवीन प्रजातींचा शोध लागल्याची नोंद झाली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. केरळमध्ये इचाथाला केंडाईकॉन मिगटा नावाची माशाची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापन करण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यातील उंझा जिरे आणि उंझा बडीशेप यांना भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. IIM बेंगळुरू इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. शासकीय शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीमध्ये मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीमध्ये अनानस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियमचा करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI प्रणालीचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू यास्तिका भाटिया ठरली आहे. आंध्र प्रदेशमध्ये मी भूमी मी हक्क या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन पूर्वसूचना प्रणाली तयार केली आहे. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणते माजी RBI गव्हर्नर US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त झाले आहेत?
दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.